नमस्कार छोट्या मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक खूपच छान गोष्ट. घोड्याला चांगलीच अद्दल घडली. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते. वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, मित्रा, माझ्या पाठीवरचे थोडे ओझे तू घे, मला ते फारच जड होत आहे. घोडा म्हणाला, जड हो की हलके, मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस. घोड्याचे हे शब्द ऐकून गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघे चालू लागले. थोड्या वेळाने ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले. चालता चालता घोडा मनात म्हणाला, मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवरचे थोडे ओझे मी घेतले असते तर मला ही शिक्षा झाली नसती. आता ही सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल. तात्पर्य: इतरांना सहाय्य करा. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.